दरम्यान यानंतर आपण वळूया पुढच्या बातमीकडे। कोल्हापूरमधली बातमी पाहिल्यानंतर आता बातमी आहे लातूरमधून। लातूरमध्ये सलग 13व्या दिवशी पावसाच्या सरी बरसल्यात। औसा नळेगाव महसूल मंडळ चाकूर अष्टांबोड भागात नाल्याचं पाणी रस्त्यांवर आले। शेतांनाही तळ्यांचं स्वरूप पाहायला मिळतं। अनेकांच्या घरातही पाणी शिरलंय। धाराशिव जिल्ह्यातील तेरणा आणि सीना कोळेगाव प्रकल्पातील पाणीसाठा वाढला। मे महिन्यातच धरणाच्या पाणीसाठ्यात 5 ते 8% वाढ। फलटणमध्ये दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाला काही धाडसी तरुणांनी वाचवलं। या साहसी तरुणांच्या धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक। कोल्हापूर जिल्ह्यासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस। ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम असल्यानं शेतीच्या मशागतीची कामं ठप्प। कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली मान्सून आढावा बैठक। नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील तडवळे गावात घरांची पडझड। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं नागरिकांचे हाल। यंदा महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आणि हा पाऊस होणार आहे मराठवाड्यात सरासरीचे 112% पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। महाराष्ट्रात सरासरीचे 106% पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली। मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 110% पावसाचा अंदाज आहे। विदर्भात सरासरीच्या 109% पाऊस बरसू शकतो। कोकणासह गोव्यात देखील सरासरीपेक्षा 107% पाऊस बरसण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली। आणि यानंतर आपण पुन्हा एकदा वळूया महत्त्वाच्या बातम्यांकडे सुपरफास्ट। दौंड तालुक्यातील हातवळणमध्ये वादळी वाऱ्यानं पोल्ट्री शेड कोसळलं। घटनेत तब्बल 18,000 कोंबड्यांचा मृत्यू। पोल्ट्री फार्म चालकाचं तब्बल 80 ते 85 लाखांचं नुकसान। पुण्याच्या उंडरीच्या कडनगरमध्ये ओढ्याची भिंत कोसळली, त्यामुळे आजूबाजूचा परिसर जलमय। धाराशिवच्या कळंब तालुक्यात एकूरका गावात विहीर खचली। 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं विहीर खचून शेतकऱ्याचं नुकसान। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। मंदाना आणि गोगापूर गावात घरांचे पत्रे उडाले। यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात सरासरीच्या 106% पावसाची शक्यता। भारतीय हवामान विभागाचा अंदाज। मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसानं कणकवलीतील सावडाव धबधबा प्रवाहित। 60 ते 70 फूट रुंद आणि 30 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पर्यटकांचं आकर्षण। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधबा प्रवाहित झाल्यानं पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल। साताऱ्यातील माणमधील आंधळी धरण ओव्हरफ्लो। परिसरातील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास होणार बदल। बीडच्या कपिलधारा इथला धबधबा प्रवाहित। मे महिन्यातच कपिलधारा धबधबा 100 फुटाहून वाहतोय। पहिल्याच पावसात बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा प्रवाहित। बंदी आदेश लागू होण्यापूर्वी कोंडेश्वर परिसरात गर्दी। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शीतून वाहणारी भोगावती नदी मे महिन्यातच प्रवाहित। मागील 4 महिन्यांपासून नदी कोरडी होती। धाराशिवच्या भूम शहरात जोरदार पावसाची हजेरी। 15 दिवसांपासून कोरड्या ठाक असलेल्या नद्या दुथडी भरून। धाराशिवच्या उमरगा तालुक्यात धुवाधार पाऊस। उमरगा शहरासह अचलेचर, कोरेगाववाडी, चिंचोली, भुयार परिसरात जोरदार पाऊस। रायगडच्या रोहा तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका। घर कोसळल्यानं मोठं नुकसान। पाऊस वेळेआधी दाखल झाल्यानं धाराशिव जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान। पावसाचं पाणी साचून टरबूज हे शेतातच खराब होत आहेत। मे महिन्यात झालेल्या पावसानं जवळपास 1248 हेक्टर पिकांचं नुकसान। प्रामुख्यानं आंबा, केळी, कलिंगड, खरबूज या फळपिकांसह भुईमूग, उडीद, उन्हाळी कांदा या पिकांचंही नुकसान। सोलापुरात मुसळधार पावसामुळे पपईची बाग भुईसपाट। दक्षिण तालुक्यातील शेतकरी
मल्लीनाथ पटणे यांचं लाखोंचं नुकसान. सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागायतदारांचं मोठं नुकसान. मे महिन्यात सलग पाऊस झाल्यानं पिकावर गर्भधारणाची फवारणी करताच आली नाही. सोलापुरातील करमाळ्यात वादळी वाऱ्यामुळे केळी बागात जमीनदोस्त. केळी बागांमध्ये पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. सोलापुरात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पावसामुळे घरात ठेवलेली ज्वारी मका भिजल्यानं मोठं नुकसान. नाशिकच्या येवल्यात सततच्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान. शेतातच कांदा खराब झाल्यामुळे बळीराजा हवालदिल. नाशिकच्या लासलगावमध्ये मान्सूनपूर्व पावसाचं थैमान. वादळी वाऱ्यानं शेड कोसळून शेकडो क्विंटल कांदा भिजला. वाशिम जिल्ह्यात मागील 2 आठवड्यांपासून मान्सूनपूर्व पाऊस. उन्हाळी ज्वारीची कणसं काळवंडली. बाजारात चांगली किंमत नसल्यानं शेतकरी हवालदिल. मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर. पहिल्याच पावसात परशुराम घाटातील गॅबिलियन वॉल ढासळण्याच्या स्थितीत. तळ कोकणाला रेड अलर्ट. पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपून काढलं. अतिवृष्टीचा 59 गावांना फटका. चिपळूणमध्ये एनडीआरएफची 25 जणांची टीम दाखल. अतिवृष्टीच्या काळात आपत्ती उद्भवल्यास मदत कार्यासाठी एनडीआरएफची टीम तैनात. बीडच्या माजलगाव शहरात पावसाच्या जोरदार सरी. पावसामुळे शहराच्या मुख्य रस्त्यावर पाणी साचलं. नगरपालिकेच्या मान्सूनपूर्व स्वच्छतेची पोलखोल. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज रेड अलर्ट. सकाळपासून जिल्ह्यात पावसाची संततधार. गेल्या 24 तासात 100 मिलीमीटर पावसाची नोंद. तळ कोकणात पावसाची संततधार. कणकवलीसह इतर परिसरात वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्यामुळे कणकवलीमधली जाणवली इथल्या घरावर फणसाची फांदी पडली आणि मोठं नुकसान झालं. ठाण्यातील किसननगर 1 परिसरात नंदादीप इमारतीच्या 3ऱ्या मजल्याचा भाग कोसळला. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल. 7 दिवसात उजनीत 12 टीएमसी पाणीसाठा वाढला. दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात 26,106 क्युसेकनं विसर्ग. धुळे शहरासह तालुक्याला पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडाले. सुदैवानं जीवितहानी नाही. बीडमध्ये मुसळधार पावसाचं थैमान. आष्टी तालुक्यातील कासारी येथे वीज कोसळून 3 गुरांचा मृत्यू. पावसाचा वाढता जोर बघता माथेरान मिनी ट्रेन सेवा बंद. घाटात दरड कोसळण्याच्या भीतीमुळे खबरदारीचा उपाय. बीडमधल्या पावसामुळे बिंदुसरा नदीवरील दगडी पुलावर पाणी ओसरल्यानंतर पालिका प्रशासनाकडून स्वच्छतेचं काम हाती. राज्यात सुरू असलेल्या पावसानं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. रस्तेही बंद. पुढील 2 ते 3 दिवसात होऊ घातलेली एमपीएससीची मुख्य परीक्षा पुढे ढकला. जयंत पाटील यांची मागणी. खासदार सुरेश म्हात्रेंकडून बदलापुरात आपत्कालीन परिस्थितीचा आढावा. नालेसफाईची पाहणी करत अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक. मुंबईत कालच्या पावसामुळे झालेल्या नुकसानावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचा भ्रष्टनाथ शिंदे असा उल्लेख. मुंबईच्या स्थितीला ठाकरेच जबाबदार. नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर. शिंदेंना नावं ठेवणाऱ्यांनी आधी स्वतःकडे बघावं. राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल. खेलो इंडिया युवा स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्रिक साधणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाचं मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या अभिनंदनाचा ठराव. मुरुडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा धक्का. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मंगेश दांडेकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांचं हाती बांधलं घड्याळ. शशांक अगवणे आणि वैष्णवीच्या लग्नाबाबतच धक्कादायक माहिती समोर. 2 वेळा वैष्णवीच्या लग्नात शशांककडून खोडा. कसपटेंच्या संपत्तीवर नजर ठेवून शशांकनं वैष्णवीशी लग्न केलं होतं. वैष्णवी हगवणेच्या लग्नाचा खर्च समोर. लग्नासाठी वैष्णवीच्या वडिलांना आला 1.5 कोटी खर्च. आलिशान लग्नाचं रिसॉर्टचं भाडं 10 लाखांच्या घरात. लग्नाच्या स्टेजच्या सजावटीवर तब्बल 22 लाखांचा खर्च. सुशील हगवणेचा जुना व्हिडिओ व्हायरल. नागरिकांमध्ये संताप. माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय असा व्हिडिओत उल्लेख.
वैष्णवी हगवणेच्या दीराची जुनी पोस्ट चर्चेत. राष्ट्रवादीत काम करत असताना सुशील हगवणेनं सुनेत्रा पवारांच्या प्रचारादरम्यान सुना घराबाहेर पडल्या तर स्वतःचं साम्राज्य पण उभारू शकतात, सुना सुद्धा इतिहास घडवू शकतात अशी पोस्ट केली होती. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आणखी 5 जणांना बावधन पोलिसांकडून बेड्या. हगवणे पिता पुत्रांना आसरा दिल्यानं माजी मंत्र्यांच्या मुलासह 5 जण अटकेत. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी एक स्वतंत्र व्यक्ती नेमावी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र. रुपाली चाकणकरांविरोधात सोशल मीडियावर भाष्य केलं म्हणून स्वराज्य पक्षाच्या महिला कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या चाकणकर समर्थकाविरोधात महिला आयोगातच तक्रार दाखल. संजय शिरसाट यांच्या मुलावर आरोप करणाऱ्या विवाहितेनं आरोप मागे घेतले. आपल्याला हे प्रकरण वाढवायचं नाही असं म्हणत महिलेंनी सिद्धांत शिरसाट यांच्यावर केलेले आरोप मागे घेतले. राजकारणी आणि कौटुंबिक छळ कुठल्या थराला गेलाय? शिरसाट यांच्या मुलावर झालेल्या आरोपांवर अंजली दमानी यांची संतप्त प्रतिक्रिया. महिला राज्य प्रेरणा गीत पुरस्कार वीर सावरकरांच्या अनादि मी अनंत मी या गीताला प्रदान. सावरकरांचे पणतू रणजित सावरकर यांनी स्वीकारला पुरस्कार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते वितरण. नांदेडच्या अर्धापूरमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्राचं प्रकरण. किरीट सोमय्यांनी घेतली अर्धापुरात जाऊन भेट. बनावट जन्म प्रमाणपत्र बनवणाऱ्या रॅकेटमध्ये एका राजकीय नेत्याचा समावेश असल्याचा सोमय्यांचा आरोप. वर्ध्यात नालेसफाई झाली नसल्यानं मनसेनं मुख्याधिकाऱ्यांना खेळण्यातला जेसीबी भेट दिला. लवकरात लवकर नालेसफाईची मागणी. वर्ध्यात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं आंदोलन. सुधारित वेतन श्रेणी लागू करा, रिक्त पदं भरा यासह विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन. अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिनले मिल कर्मचाऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन. थकीत वेतन मिळत नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक. गेटवे ऑफ इंडिया जवळच्या जेट्टी विरोधातली याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. याचिकाकर्त्यांना हायकोर्टात जाण्याची सुप्रीम कोर्टाची सूचना. गडचिरोलीत गोदावरीच्या त्रिवेणी संगमावरील पुष्कर पर्वाचा समारोप. 10 दिवसात सुमारे 30 लाख भाविकांनी केलं पवित्र स्नान. बुलढाण्याच्या शेगावातून संत गजानन महाराज पालखीचं 2 जूनला होणार प्रस्थान. 4 जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होणार. ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 5 वर विद्युत वाहिन्या उघड्यावर. छत नसल्यानं प्रवाशांच्या जीवाशी खेळ. पावसातच प्रवाशांची तारेवरची कसरत. देशात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे चिंता वाढली. सक्रिय रुग्णांची संख्या 1000च्या पार. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत एकाचा कोरोनानं मृत्यू झाल्यानंतर महापालिका अलर्टवर. 2 कोविड सेंटरची उभारणी. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नाशिक महापालिका अलर्ट मोडवर. संभाव्य कोरोना रुग्णांच्या चाचणीला मनपाकडून सुरुवात. 11वीसाठी पहिल्याच दिवशी 2.5 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी. 150 करिअर कोर्सेसची माहिती देणाऱ्या लिंकचा बहुसंख्य विद्यार्थ्यांनी घेतला लाभ. यवतमाळच्या दिग्रसमध्ये सुरळीत विद्युत पुरवठा होत नसल्यानं शिवसेना आक्रमक. संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला. मुंबई नाशिक महामार्गावर अवैध पार्किंग विरोधात मनसे आक्रमक. शहापूरच्या चेरपोलीतील सहाय्यक पोलीस निरीक्षकांना दिलं निवेदन. अलिबागच्या रेवदंड्यात एका घरातून 1.5 लाखांचा गांजा जप्त. स्थानिक गुन्हे शाखा आणि रेवदंडा पोलिसांची संयुक्त कारवाई. बीडच्या केज तालुक्यात अपहरण करून झाडाला बांधून तरुणाला बेदम मारहाण. मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू. मूळ तालुक्यातील चिरोलीत सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या 45 वर्षीय महिलेवर वाघाचा हल्ला. बीडच्या गेवराईत शेतात काम करताना विजेच्या धक्क्यानं बाप लेकाचा मृत्यू. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे घटना घडल्याचा ग्रामस्थांचा आरोप.
जळगावच्या जामनेर पहूर मार्गावर ट्रॅव्हल्स बसला आग. गाडीतून धूर निघायला लागल्यावर चालकानं समय सूचकता दाखवत वेळीच प्रवाशांना खाली उतरवल्यानं मोठा अनर्थ टळला.